नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचे. असं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, स्वयंपाकघरात दोन खडे फार महत्वाचे असतात. एक मिठाचा खडा आणि एक खडी साखर. कुठला खडा कधी वापरायचा याची खडा न खडा माहिती माझ्या सखीला असते. म्हणजे संसार मोडणं आणि जोडणं हे आपल्या हातात असतं, पण कुठला खडा कधी वापरायचा, कसा वापरायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण आज मी इथे खडा आहे. म्हणजे मी इथे उभा आहे ते आलेलो आहे माहेरचा आहेर घेऊन माझ्या ताईंसाठी. आणि ही खुर्ची घेऊन ज्यावर विराजमान होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. त्या बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी. आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं. या बरं. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी 8 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांकडे बघून. ताई, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. काय काय तयारी करून आलीयस? सगळ्यात पहिल्यांदा मुलांना सेट करून दिले मिस्टरांकशी. तुम्ही सांभाळायचं आज. अच्छा. हा, आज मी माझ्यासाठी चालले खेळायला. अच्छा, क्या बात आहे. भाऊजींना सांगितलं? हो हो, आणि तेही आनंदाने तयार झाले. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई, तू काय काय तयारी करून आलेली आहेस? मी पण सेम. आम्ही एकाच फॅमिलीत आहे, एकाच घरात राहतो. त्यामुळे त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिले मी पण तेच इन्स्ट्रक्शन देऊन आले. एकच फॅमिली? एकच घर, एकच घरात म्हणजे कोण तुमची? हे बघा, हे हे कोण? आमची आई आहे, सासूबाई आहे. सासूबाई आहेत? हा. एक मिनिट. सासूबाई आणि सुना म्हणजे दोन? ह्या मोठ्या ताई आहेत आणि हे फर्स्ट नंबर आहे, मी सेकंड नंबर आहे. म्हणजे ठरवणं चाललंय. हा आए हे तो कुछ तो लेके जाएंगे ही. नाही, पण पहिल्यांदा असं झालंय की दोन सुना आणि सासू एकत्र आपल्या 16 सख्याच्या मध्ये सहभागी झालेले आहेत. मला सासूबाईंना विचारायचंय, आई काय सांगशील, काय असं सगळं म्हणजे काय डोक्यात होतं, काय विचार केलेला? काय नाही, ह्या लोकांनी मला जबरदस्ती केली. मी याच्या बाहेर नव्हते, पण आम्ही गावीच असतो. हा, मग त्यामुळे आहे ना, आता आलो. आई तब्येत बरी नाही ना आईची, माझ्या हा. मम्मीची, त्यामुळे मी आले. ह्या दोघींनी जबरदस्ती केली. म्हणजे तुझ्या आई, अजून आई आई आहे हॉस्पिटलमध्ये काकू आमच्या. इंद्रावतीमध्ये ऍडमिट आहे, पण आता छान आहेत. सकाळी काकूंना भेटून खाऊ देऊन जेवण भरवून सगळं करून त्यांना बघून मग आले. आईला काकू बोलतो. म्हणजे तू पण आईला काकू आम्ही म्हणते? सगळे काकूच बोलतो, सगळ्यांची. आईला काकू म्हणते? हो, ते एकत्र कुटुंब होते ना, चुलते वगैरे सगळे एकत्र. हा हा. त्यामुळे काकू ती सगळ्यांचीच काकू झाली आहे. जावयांची आणि मग काकू- काकूला काय म्हणता? तिला हे नानी वगैरे, काकी हे. आईला काकू, काकूला नानी. आणि मग नानीला काय म्हणता? काय आता लहानपणी काय काय सगळं आम्ही 7 जण पण भाऊ. मग आई कधी बोलली नाही असं तुला की नाही. मला काकू कशाला म्हणते का? नाही, ते भावाची मुलं पण त्यांना काकू बोलायचे. आत्या बोलायला पाहिजे ना, मामांच्या मुलाने नाही, त्यांची पण काकू, त्यांच्या सुनांची पण काकू. अहो, त्यांचे नातवंड पण काकूच बोलतात. तर तो काकू बोलतो, अरे किती छान, हा पण काकू बोलतोय. आणि त्यांना खूप आवडतं माहितीये का. पण मला ना खरं आता ऐकायला आवडेल. त्या आई काय सांगशील दोन्ही सुनांबद्दल? कशा आहेत दोन्ही नाही, सुना? खूप छान आहेत. काही यांना शिकवायची गरज नाही, काही नाही. आम्ही आता गावीच असतो. अच्छा. हा, आपलं गावी म्हणजे कुठे? वाईचे. अच्छा, वाई. हो हो. कसं काय जमवलंस तू दोन्ही सुनांचं आणि घरी आणलंस त्यानं? माझी मुलगी दिली तिच्या भावाला, मावस भावाला. साठलोट झालं. साठलोट झाले. अच्छा. आणि ह्यांची मग त्यांची जावायची मावस बहीण ती आम्ही केली. मग ह्यांचं काय ह्यांचं नाही, ह्यांचं. ह्यांचं असंच आपलं अचानक. ह्या ताईंचं स्थळ कसं आणलं तू? अहो, हायकाने एक मुलगी बघायला गेलो होतो, पनवेलची ठरली होती. हा मुलगा काय करायला लग्न तयारच नाही. म्हणजे भाऊजी? हा. मी म्हटलं आहे ना, आता ह्याचं माझे मिस्टर पण बोलले, आता हे ऐकत नाही ना, ह्याचं ती पोरगी ठरवून येऊ. हा. आणि रविवारी, उद्याच्याला रविवार आहे आणि आज शनिवार होता. तर मी आपली खाली बसली आणि ती जी नातेवाईक होती ना, आजी म्हणून, मी बस स्टॉपवरती बसली आणि ती आधी म्हणाली, काय ग तू मुलाचं लग्न ठरवलंच का? तर म्हटलं नाही, उद्या जाऊन ठरवून येते. जाऊ दे, कंटाळा आला मला बघून बघून, उद्या जाणार ठरव. अगं नको ग, एक मुलगी आहे, तुम्ही संध्याकाळी जावा आणि एक मुलगी बोरवलीची आहे ती बघून ये. माझे मिस्टर म्हणाले, काय नको, दुसरीकडे जायचं नाही ना, काय नाही, ती पनवेलची मुलगी आहे ती ठरवायची आहे. मी म्हटलं, अहो तुम्ही, आपण पैसे नाही त्याची काय नाही. मोठ्या मुलाला म्हटलं, बाळा तू जा, त्याची इच्छा आहे ना बोरवलीची बघायची, जा बाबा आणि दाखवूया आपण. दाखवली, संध्याकाळी आला आणि आम्हाला इकडे संध्याकाळी 6 वाजता जायचंय. तो बोला, मम्मी तू बघ तरी. मग आपल्याला कळतं ना मुलाच्या मनातलं. मम्मी तू बघ आणि मग ठरव. त्याला आवडली होती, त्याला आवडली, पण आईला आवडली तरच मी करणार असं त्याचं म्हणणं. हो, कुठे असं त्याला
नको होतं हा. हा, मग तो बोलला मम्मी तू बघ आणि मग बघ. मग आम्ही तरी पण माझे मिस्टर ऐकणार चला चला तर चाललंच पाहिजे आपल्याला पनवेलला. गेलो, नेमकी तिचे वडील गावाला होते. म्हटलं बाई बघून नंतर येतो आम्ही. तिला सांगितलं, ह्या मिस्टरना पण सांगितलं आपण चला घरी, आपण बघूया नंतर. आणि मग पुढच्या रविवारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही घर बघायला या. झालं लगेचच. वा, म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही सुना आलेल्या आहेत. आलेले. एक साटेलोट आणि एक गोराई. ओके. 15 दिवसात पण कशा आहेत दोन्ही सुना, फक्त कशा 15 आहेत? दिवसात. खूप खूप छान आहे. खूप भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. अरे मला अशा सुना मिळत ना, दोघी खूप छान आहे. वा वा वा, हा. अशा सासू पाहिजे बाबा. व्हेरी गुड. ओ हो, ये बात आहे, ऐसा आहे. हा आहे 16 सख्यांचा. या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा. अगं बाई, मौजा ही मौजा असं खेळाचं नाव आहे. बरं, इथे 4-4 जोड्या आहेत. मोजाच्या 4-4 जोड्या आहेत. काय करायचे, सगळे मोजे जे आहेत ते हातामध्ये घालायचे. ते सगळे मोजे असे घालून झाल्यानंतर हा जो तुमच्यासमोर फुगा दिलाय तो फुगा फुगवायचा आहे व्यवस्थित. त्याला व्यवस्थित गाठ मारायची आणि व्यवस्थित गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा फोडायचा आहे. हा फुगा फोडल्यानंतर हात वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली आणि 5वी कुठली. ओके, सुरू करूया. 1 2 3. अगं बाई, मौजा ही मौजा. हा हा नाही गेला रे, हा गेला रे फुगा. हा तिथं तिथं चाललंय. हा हा गाठ मारायचे, गाठ मारायचे. गाठ न मारता फोडायचा नाही. माझा पुचका आहे, माझा पुचका आहे. काय तुमचा फुसका आहे? कुठे फुसका आहे? आवाज जाते. हा घ्या फुसका. हा कोणाचा फुटला? हात वरती करायचे. हा ये बात. हा शबास. आली तुमची स्नेहल आली. हा व्हेरी गुड. हा शबास. 3. हा हात वरती करायचे. हा 3. लवकर लवकर लवकर. हा आई आई लवकर. हा लवकर लवकर आई. हा व्हेरी गुड. हात वरती करायचे, हात वरती करायचे. हा अजून. हा अजून अजून फुगव. हा अजून फुगव. हा व्हेरी गुड. हा हा लवकर. हा 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 आंबा झालाय, आंबा झालाय. हा हा बाबा बघतील ना कसं फुगा फुगवते. हा हा बाबा बघा बाबा. ओके ओके. आणि वेळ संपलेली आहे आणि निर्णय असा आहे पहिल्यांदा ज्या 3 ताई या बाद झाल्यात त्या मी सांगतो. ते ताई, त्यातली पहिली ताई आहे अश्विनी ताई. ताई तू बाद झालेली आहेस. त्याच्यानंतर सुजाता ताई आहे. तुझ्या सुना आल्यात पण तू बाहेर गेलीस, हरकत नाही, पण तू बाद झालेली आहेस. आणि अर्थातच भारती ताई तू सुद्धा बाद झालेली आहेस. पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक काडी पेटी फटॅक. हे जे प्लास्टिकचे तुकडे आहेत तुमच्या समोर ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर ती स्वतःच्या अंगाभोवती अशी घ्यायची, खाली टाकून द्यायची, धावत 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 पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर ह्या ज्या काड्या पेट्या आहेत त्या अशा पद्धतीने उभ्या करायच्या आहेत. हे बघा, हे अशा अत्यंत अत्यंत एक आडवी एक अशी उभी. हा अशा पद्धतीने ते उभं करायचे. ओके. आणि याच्यावरती ही आडवी अशी ठेवायची. ओके रेडी? हा तयार आहेत? ओके. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. जावा बाई तिकडे. हां हां ओके. झाल्यानंतर पूर्ण अंगाभोवती घ्यायचे, पुढे धावत जायचे. हां सोडून दे खाली. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्तच. आणि उभ्या केल्यानंतर हात वरती करायचे. हा उभ्या केल्यानंतर हात वरती करायचे. पडल्या नाही पाहिजे तर एक थोड्या वेळ तरी पडल्या नाही पाहिजे. ओके
ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड, मस्तच. तुमची जाऊ पुढे गेली. जाऊ द्या ना. अशी कशी गेली पुढे? हा? तिला हुकमाची राणी बनायचे. मग तुला नाही बनायचंय? हा? बनायचं होतं पण ठीक आहे ना, कोणतरी एकच बनणार आहे. रडवते ताई, रडवते खूप. ओके, आणि वेळ संपलेली आहे. अर्थात निर्णय तुमच्या समोर आहे. दीप्तीताई, नीलमताई आणि शुभांगीताई, तुम्ही गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये, आणि 2 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. म्हणजे छान एन्जॉय करताना करणार. कारण आता आपण जाऊ शेवटच्या खेळाकडे, पण त्याआधी सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. ताई, तुझं नाव सांग बरं. जया रमेश मोकाश. जयाताई, माहेर कुठलं? माहेर पाटण तालुक्यात जानुगलेवाडी आणि सासर पण शेजारी बनपुरी. लग्न? वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं माझं. 16वे वर्ष? हां, 16व्या वर्षी लग्न झालं. लग्न असं केलं की जॉब चांगला आहे. 99 साली 20,000 पगार होता, म्हणून माझं जॉबच्या हिशोबाने आणखीन पगाराच्या हिशोबाने लग्न करून दिलं वडिलांनी. चांगलं आहे म्हणून. फारशी मी आवडत नव्हते मिस्टरांना कलरवरून. सारखं हिनवलं जायचं घरात. पण त्यानंतर मग त्यांनी का पसंती दिली होती आधी? आईसाठी, आई अपंग होती, आईसाठी पसंत केली त्यांनी मला. 2002 मध्ये माझा मुलगा झाला. त्याच वर्षी मिस्टरांच्या डोक्यावर परिणाम झाला. अक्षरशः असा परिणाम झालेला की ते अंगावर वस्त्र पण ठेवत नव्हते. म्हणजे ते अंगावर वस्त्र असेच उघडे नागडे फिरायचे, एवढा परिणाम झालेला. 6 महिने त्यांना रत्नागिरीला हॉस्पिटलला ठेवलं. 6 महिन्यानंतर परत घेऊन आले. परत त्यांचं असं म्हणजे हे नसायचं, मनस्थिर वगैरे, मारहाण वगैरे तिथं करायला लागले. अक्षरशः असं मारायचे की केसाला माझ्या धरायचे, असं पिळगटायचे आणि रस्त्याने फरकटायचे. सगळी अशी लोक म्हणायची अहो थांब. दुसऱ्या कुणाला नाही काय बोलायचे, फक्त माझ्यावर रागलाय. म्हणजे असं त्यांना कळायचं नाही, भान नसायचा. पण एक दिवस असं झालं की वडील आमचे अंगणात होते आणि माझे मिस्टर आले आणि त्यांच्या डोक्यावर एवढा असा मोठा दगड घालायला गेले. ते माझ्या चुलत भावाने पाहिलं त्याने. मग ते पाठीमागे लागले, ते दगड टाकला त्याने. मग तेव्हापासून आमच्या घरातली बोलले की त्यांना आणखीन परत दवाखान्यात उपचार वगैरे केले. त्यानंतर बऱ्यापैकी बरे राहिले, पण त्यांना व्यसन लागलं परत दारूचं. एवढे दारू प्यायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू प्यायचे. तर माझा भाऊ बोलला की पाहुण्याला ड्रिंक, आमच्याकडे पाहुणेच म्हणतात जावं ना, पाहुणं खूप ड्रिंक करतात, ओव्हर ड्रिंक. तू असं करतेस का, तू येऊन तरी राहा इकडं आपलं. मग मी माझ्या छोट्या मुलाला घेऊन 2 महिन्याच्या इचलकरंजीला परत गेले. माझी खुली मालकीन तिथंच हातमाग आहेत इचलकरंजीला. ते राजाराम वाकरेकर म्हणून आहे, त्यांच्या कंपनीत त्या कामाला होतात. मग त्यांनी काम माझ्यासाठी सोडलं. मला म्हटलं एक काम कर, तू माझ्या जागेवर काम कर. 6 महिन्याचं बाळ असताना मुलग्याला एका साईडला दुपट्यावरती टाकायचे आणि कांड्या भरायचे. मग ते 2-3 असं बघितलं तिथं की असं. मग ते मालकांच्याकडे तक्रार केली की तुम्ही बाळाला घेऊन कशाला कंपनीत तिला जॉब देताय वगैरे. त्यांना बोलले की माझी एकच रिक्वेस्ट आहे, मी माझ्या बाळाला दूध आणि बिस्किट काढू एवढं पैसे मला दिलं तरी बस, पण मला तुम्ही असं हे करू नका. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते की तुम्हाला माझ्या जर बाळाला काही जर उडून धोटा वगैरे बोलतं, त्याला ते लागलं ना तर मी जबाबदार, मी तुमच्यावर अजिबात येऊन देणार नाही, पण मला तुम्ही कामावरती ठेवा. तर ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी मला मी त्यांच्यात 9 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी आता इकडे येणार, माझ्या मुलग्याला काठ सिद्धेश्वर स्वामींच्या कोल्हापूर मठामध्ये गेले आणि त्यांना स्वामींना म्हटलं माझे एक सर तुम्हाला विनंती आहे स्वामी, म्हटलं माझ्या मुलाला तुमच्या पदरात घ्या. म्हटलं 9 वर्षाचा मुलगा होता माझा तो. 9 वर्षाचा मुलगा तू त्या मठात? हां, मठात दिलं. आजबी तिथं शिकतो तो. अच्छा, पण तुझं भेटणं होतं, तू भेटायला जातेस वगैरे? मुलगा माझा येतो, आता मोठा झालाय, भेटायला जातो. हां, भेटायला जातो, तो येतो. मग तो आता 14वीला आहे. तुझा हा सगळा प्रवास बघता किंवा तू केलेली ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तू सहन केल्यास, खरंच कौतुकास्पद आहे. आणि
ह्या सगळ्या परिस्थितीतून ज्या पद्धतीने तू स्वतःला सावरलंस, त्यातून बाहेर पडलीस, मुलांना मोठं केलंस, खरंच ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक, सॅल्यूट आहे तुला. माझ्या मुलाची मी माफी मागेन, कारण की त्याला मी लई लहान वयात स्वामींच्याकडे दिलं, त्याची इच्छा नव्हती. तो आज पण बोलून दाखवतो सर मला वा वा. की माझी मम्मी तू मला दिलंस का गं, माझ्यावर प्रेम करत नाहीस का, आजही बोलून दाखवतो तो मला. तू खरंच तू तुझ्या आयुष्यातली तू खरंच तू हुकमाची राणी आहेस. खूप छान, एक छानसं स्माइल दे बरं. ओके, आता आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. ह्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा, आता काय करायचंय की तुमच्यासमोर जे वेफर्स आहेत, हा, ते खायचे नाही आहेत. हा, ते काय करायचे की ह्या स्ट्रॉने अशा पद्धतीने वेफर्स उचलायचे. हा, हे बघा. अशा पद्धतीने वेफर्स असा शोषून घ्यायचे, असं शोषून घ्यायचंय. कसं शोषून घ्यायचंय? असा, हे बघ, असा कसा. हा, आणि शोषून घेतल्यानंतर तशाच पद्धतीने ते वेफर्स, तो जो वेफर्स आहे तो समोरच्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचा आहे. पण टाकताना तो वेफर्स तुटला नाही पाहिजे. तुटला तर तो आम्ही ग्राह्य धरणार नाही, तो मोजला जाणार नाही. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हळू टाका, मागूनच टाकायचंय, खुर्चीच्या मागूनच टाकायचंय. व्हेरी गुड. पडलं की पुन्हा उचलून भांड्यात. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड ताई. हा, शाबाश शाबाश. हा, तोडू नका. हा, श्वास फार महत्वाचा आहे या खेळामध्ये. श्वास फार महत्वाचा आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. टाकताना पण हळू टाका. हा, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 5 4 3 2 आणि 1. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. शुभांगीताईंनी किती वेफर्स गोळा केलेत बघूया. 1 2 3 10 11 12. व्हेरी गुड. दीप्तीताईंनी बघूया. अरे बापरे, एक तुटलेला दिसतोय. 1 2 3 4 5 6. नीलमताईंनी बघूया. नीलमताईंनी 4 वेफर्स गोळा केलेले आहेत. 4 वेफर्स. निर्णय अर्थातच तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे नीलमताई. आणि अर्थातच उपविजेती ताई ठरलेली आहे दीप्तीताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे शुभांगीताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. खूप छान वाटतंय. हुकमाची राणी झालेली आहेस. वाटलं होतं हुकमाची राणी होशील?
वाटलं होतं. ओ क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स पाहिजे. पण ते आता तू हुकमाची राणी झालीस, तर असं कुठलं हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही जेवढा संसार अधिकाराचा वापर करतात तेवढा तुम्ही संसार टिकवण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे ते तुझं, आणि खूप छान इथे हुकूम तिथे सोडलेला आहेस. ओके, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, मी आपल्या बागाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो की जेवणामध्ये ना 2 खडे फार महत्त्वाचे असतात. एक म्हणजे मिठाचा खडा की ज्याच्यामुळे जेवण रुचकर होतं, आणि एक साखरेचा खडा की ज्याच्यामुळे जेवणाला गोडवा येतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हे 2 स्वभाव जे आहेत, थोडंसं कधी कधी खारट व्हावं लागतं, कधी कधी गोड व्हावं लागतं. त्यामुळेच आयुष्य फार रुचकर बनतं. त्या भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.